आपल्यासोबत अंकिताताई आहेत। ताई, आज खरं तर तुमचं राजकीय घराणं एका अर्थाने सीमाोल्लंघन करतंय, कारण गेली 6 दशके तुमचा संघर्ष होता पवारांच्या बारामतीच्या पवारांसोबत। आज तुम्ही इंदापूरचं घराणं आणि तुम्ही पुन्हा एकत्र येतात। तुमचे काही मित्र विखे पाटील सारखी मंडळी टीका करतात, याच्यावर तुम्ही कसं घेणार सगळे? आज कोण काय टीका करते काय ह्याच्यावरती लक्ष देण्याचा दिवस नाहीये। आज इंदापूर तालुक्यासाठी एक ऐतिहासिक असा दिवस आहे। हर्षवर्धन पाटील साहेब आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही आज एकत्रित मिळून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहोत। आणि तुम्ही जर पाहिलं तर मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून हा जनतेतनं आलेला उद्रेक आहे। जनतेचं मत होतं की भाऊ तुम्ही तुतारी हातात घ्या। आज खूप भयानक परिस्थिती इंदापूर तालुक्याची मागच्या 10 वर्षांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जनतेचा जो आग्रह होता, जनतेचा जो कौल होता, त्याला आम्ही आदर देऊन सन्मानित करून आम्ही आज हा निर्णय घेत आहोत। पवार साहेबांनी भूमिका घेतली की यावेळेस नवीन पिढीला संधी द्यायची। उमेदवार कोण असेल, साहेब की तुम्ही? उमेदवार कोण असेल हे पवार साहेबच ठरवतील, पण आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व इंदापूर तालुक्यामध्ये सर्व आम्ही कार्यकर्ते आज इथे ग्राउंड लेवलला उतरून आम्ही आज अहोरात्र काम करत आहोत। प्रोसेस नेमकी कधीपासून सुरू झाली? कारण लोकसभा होती त्यावेळेस तुम्ही भाजप सोबत होता, पण आता तुम्ही इकडे आहात। कधीपासून मनात विचार आला की हे बदललं पाहिजे? मनात विचार आमच्या मनात नाही आला, विचार हा इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या मनात आलेला आहे। कारण ही जनता आहे ही खूप त्रासलेली आहे। मागच्या 10 वर्षामध्ये जो संघर्ष त्यांनी केलेला आहे, ज्या प्रकारचा अन्याय हा गोरगरीब जनतेवर मागच्या 10 वर्षामध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे तिकडून आलेला हा उद्रेक आहे। आणि तो जो उद्रेक आहे त्या उद्रेक आम्ही सामोरं गेलो। आम्ही अख्ख्या 7 जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही दौरे केले, लोकांचं मत जाणून घेतलं, त्याच्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। इंदापूरचा गड पुन्हा काबीज करणार? 100% काबीज करणार। शुभेच्छा तुम्हाला। आपल्यासोबत काय सांगाल, आज नवीन एका अर्थाने राजकीय बदल होतोय? गेली 6 दशकांत तुम्ही सगळं पाहिलेलं, तुमच्या घर कशा शुभेच्छा कशा देणार? शुभेच्छा तर सगळ्यांच्याच आहेत आणि जसं अंकिताजी म्हटले, रयतेच्या मनात जो विचार होता ते लक्षात घेत हे पावलं घेतली गेली आणि आय थिंक बाकी हर्षवर्धन साहेबांनी आणि अंकिताजींनी याच्यावर स्पष्टीकरण दिलं। धन्यवाद। मला आठवतं ज्यावेळेस शिवसेना फुटली होती, तुम्ही शिंदे गटाचे वकील होता आणि आता अंकिताजी इकडे येतात, महाविकास आघाडीत तुम्ही महायुतीत त्यावेळेस केली। हे खरं तर हा व्यवसायात भाग झाला, पण याच्यावर कसे कमेंट? तसं तुम्ही म्हटलं, व्यवसायिक भाग एक वेगळा असतो आणि पत्नी म्हणून अंकिता जे पावलं घेतात त्याच्यात माझा सपोर्ट तर राहणारच कायमचा। धन्यवाद। ते अंकिताजी आणि त्यांचे मिस्टर यांनी सांगितलं की आमचा सपोर्ट आहे पूर्णपणे पाटील फॅमिलीला, आणि इंदापूरचा जो आमचा गड आहे पाटील घराण्याचा, गेली 2 इलेक्शन आमच्या ताब्यात नव्हता, तो आता आम्ही इथं तुतारी वाजवणारच। पण बघूया आता इंदापूरची जनता कसं घेते या सगळ्या राजकीय बद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट मधुकर सर, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, इंदापूर।